नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतले हे गांधी पुतळ्याजवळचे दृश्य आहेत जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं. त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि हे राजीनामा घेतल्यानंतर एक आनंदाची रॅली होती. त्या रॅलीमध्ये काही छोटे मुलं देखील होते. तुम्ही पाहू शकताय ह्या मुलांचं फ्युचर सेव्ह करण्यासाठीच अशा आंदोलन केले होतं. त्या आंदोलनामधून येत्या काळामध्ये ह्या मुलांना एक चांगलं शिक्षण ह्या व्यवस्थेकडनं मिळावं ह्या याचं उद्दिष्ट होतं. म्हणून असे छोटे छोटे मुलं देखील ह्या रॅलीमध्ये आहेत. काही वकील मंडळी पण ह्या रॅलीमध्ये आलेले आहेत. आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही वकिले पेशात तर आहातच, तुम्ही या रॅलीमध्ये यायचं नेमकं कारण काय आणि तुम्ही याच्याकडे बघताय कसं? जी काय नीट एक्झाम लीक झाली आणि नीट एक्झाम झाल्यानंतर जे काय जनसागराचा जन आक्रोशचा जो पूर्ण भारतभर जो प्रसरला, त्यानंतर आम्हालाही वकील बांधव म्हणून आमचं एक समाजाचं दायित्व आहे. समाजामध्ये जे काय चालू आहे त्यामध्ये वकील हा एक नोबेल प्रोफेशन आहे आणि वकिलांनी जे स्वातंत्र्य झाल्यापासून, स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून आणि स्वातंत्र्य हे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत जे वकिलांचा ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. पंडित जवाहरलाल नेहरू असून देईल, महात्मा गांधी असून देईल, लाल बहादूर शास्त्री असून देईल, हे सगळे जे आहेत हे सगळ्यांची वकील होते आणि त्या वकील संघटनेतून आणि वकिलांच्या चळवळीतूनच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या पश्चात या आमच्या ज्या युवा पिढी आहे, युवा तरुण वकील आहेत, त्यांची जबाबदारी आहे की अशा ज्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन ज्यावेळी अशा सगळ्या भारतात कृत्य होतात तर त्यावेळी अशाला समर्थन करावं, ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही आज या ठिकाणी हजर झालो आहे. नक्कीच मित्रांनो, काही महिला वकील पण आहेत. मॅडम, तुम्हाला मी म्हटलं एका मिनिटात तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल ह्या आज जल्लोष रॅलीचं? खूप छान प्रतिसाद आहे. सर्व लहान मुलं आहेत, मोठी आहेत, त्यांना फ्युचरमध्ये ज्यांना नीट एक्झाम द्यायची आहे किंवा जे UPSC MPSC देतात त्याच्यामध्ये जे पेपर फुटी होते त्यामुळे पुराणा जो होणारा त्रास आहे तो यामधून स्पष्ट दिसतोय की पुढे होऊ नये, फ्युचरमध्ये असं काही होऊ नये, यासाठी ही सगळी मुलं इथे जमा झाली होती. नक्कीच मित्रांनो, जे काही येतं छोटी मुलं पण आपण त्याच्याकडे जाणून घेणार आहोत. आज तू या रॅलीमध्ये यायचं नेमकं कारण काय होतं? दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे म्हणून, आणि आता ते मिळाले म्हणून इचलकरंजीत तिरंगा रॅली काढली. आणि आमच्यासाठी हे झाले की त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा काढून चांगलं झालं, कारण त्याच्यामुळे देशात जे चांगले अभ्यास करतात त्यांचे पेपर फुटत होते आणि ज्यांनी मनाने अभ्यास केलाय पण त्यांचं नुकसान होत होतं. आणि आमच्यासोबत पण असं घडायला नाही पाहिजे म्हणून जे आंदोलन झालं दिल्लीत, त्यामुळं मी नक्कीच मित्रांनो, या छोट्या मुलग्याला जर समजत असेल की पेपर फुटीमुळे नुकसान होतं, मग बसलेल्या सरकारमधल्या नेत्यांना का कळत नाही नेमकं पेपर का फुटले जातात, त्याचा गोडबंगाल काय होता, आर्थिक काय लागेबंदे होते का, हे पोलीस तपास करतीलच. पण अशा ज्यावेळी घटना घडतात भारतामध्ये आणि जर लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर त्या लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला जायबापाच्या रोडवर तुम्ही पाहू शकताय काही इकडे असे घोषणा पण दिल्या जातात की इन्क्लाब जिंदाबाद, भगतसिंगांच्या ज्या घोषणा आहेत इन्क्लाब जिंदाबाद, हे कुठेतरी शहादा आणण्यासारखं आहे. हे जे घोषणा बघताय तुम्ही, ह्या अंगावर शहार आणणाऱ्या घोषणा आहेत. खरंच मित्रांनो, ज्यावेळी आपण इंग्रजांशी लढत होतो त्यांच्या विरोधात अशा घोषणा दिल्या होत्या, भारताने त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवलं होतं. दादा, तुम्ही या रॅलीत आलेला आहात, आता जे यश मिळालेलं आहे, तुम्ही या यशाकडे नेमकं कसं बघताय? एक मिनिटात त्याचं विश्लेषण करा. हे यश खरोखरच नवीन युवा पिढीसाठी खूप मार्गदर्शक आहे. कारण आजपर्यंत होतं की कुठल्याही प्रकारे सरकार झुकत नव्हतं, पण ज्यावेळी तरुण पिढी संघर्षाला उतरते तर त्याचा काय परिणाम असतो. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुद्धा तरुण पिढीनेच केलेली होती आणि आता सुद्धा तीच सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात आहे सुद्धा एखाद्या हुकुमशाही तानाशाही व्यक्तीला जर आपण उत्तर द्यायचं असेल तर तरुणांच्या माध्यमातून त्यात गेलं पाहिजे आणि विचार विवेक जगवला पाहिजे. आणि हेच या तरुण पिढीनं दाखवलेलं आहे. संयमानं जाणाऱ्या एखाद्या मोर्चावर पोलीस अत्याचार होतो, पण त्याही गोष्टीला तरुण पिढी न घाबरता पुढे जाते. हेच उत्तर सरकारला गेलेलं आहे. मित्रांनो, अजून काही लोक आहेत, आपण जाणून घेणार त्यांच्याकडनं.
सर ह्या तुम्ही आज रॅलीत आलेला आहात. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा तर दिलेलाच आहे. तुम्ही प्रोफेशनली डॉक्टर आहात. हे जे फुटीचं जे पेपर होतं याच्यावर नेमका इम्पॅक्ट कसं पडतो, आणि जर असे जर पेपर फुटत असतील आणि त्यातनं जर डॉक्टर निर्माण होत असतील तर डॉक्टरांची क्वालिटी काय राहील? इकडे सगळ्यात महत्वाचं 2020 पासून आतापर्यंत राहुल गांधीच्या त्यांच्या अनुसार कमीत कमी 95 पेपर लीक झालेले आहेत आणि त्यांनी सातत्याने ह्याच्यावरती प्रश्न मांडत आहेत. पण हे जे नीटचा पेपर जेव्हा फुटला गेला आणि 20-22 मुलांनी जे आत्महत्या केला, तो इम्पॅक्ट खरोखर स्ट्रॉंग होता. सगळ्या लोकांना जमिनीवरती यायला लागलं. बऱ्याचदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं म्हटला की नीटमधून जे पास होऊन जातात पुढे, ते स्ट्रगल करून पुढे पहिल्या वर्षात ते गळतातच. ते पुढे जाऊ शकत नाही. MBBS इतकं टफ आहे की माणूस ते तुम्ही कितीही गोमचाळ केला असेल आणि गोलमाल केला असेल तर तो पुढे जाऊ शकणार नाही. पहिल्या वर्षातच तुमची खिडकी उडवली जाते. नक्कीच मित्रांनो, MBBSचा हा अभ्यासक्रम खूप टफ असतो. तुम्ही भले पेपर तो नीटचा पास व्हाल, नुसता पास होऊन चालत नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल देखील करावे लागतात. मग तुम्ही रुग्णांचे प्रॅक्टिकल कसं करणार, त्यांना ऑपरेट कसं करणार? जर अशा शिक्षण व्यवस्थेची जर व्यवस्था असेल तर जगामध्ये अशा जे डॉक्टर या पेपर फुटीमध्ये जे पास होतात त्यांना व्हॅल्यू राहत नाही, त्यांची व्हॅल्यू झिरो होते. कोरोनाच्या पिरियडमध्ये इटली आणि जर्मनमधून पाकिस्तानी डॉक्टरांना हकलण्यात आलं होतं. तर का हकलण्यात आलं त्याच्या पाठीमागचं कारण जर आपण शोधलो तर त्यांच्याकडे ती क्वालिटी नव्हती, म्हणून त्यांना तिथनं हकलण्यात आलं होतं. मग जर अशा पेपर फुटी होत असतील आणि जर पेपर फुटीमधून जर एक डॉक्टर असे निर्माण होत असेल तर त्या डॉक्टरांची क्वालिटी काय राहणार आहे आणि आपण जगाला कोणत्या लेवलचे डॉक्टर पुरवणार आहोत याचा विचार या मंडळींनी करायला पाहिजे होता. ठीक आहे, पण ते आहे दुरुस्त आहे झालं. आता इथून पुढं ह्या येणाऱ्या काळातले जे निर्णय असतील या सरकारने याचा विचार करावा आणि इंटरनॅशनल लेवलला पण आपले जी गरिमा आहे ती कसं उंचावता येईल याचा विचार या मंडळींनी करावा. पाहत राहा वायरलेस मराठी. धन्यवाद.